आता मला तुमच्या कामाविषयी किंवा प्रकल्पाविषयी काही सांगाल का थोडक्यात, की हा जो प्रेम मैत्री आकर्षण हा जो प्रकल्प आहे, किंवा या काय म्हणजे तुमच्या जो रिफ्लेक्शन फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही कसं काम करता? आम्ही प्रेम मैत्री आकर्षण पहिल्यांदा तर आम्ही तुम्हाला एक सांगते, की उषाताई काकडेंनी ग्रॅव्हिटस फाउंडेशन आहे त्यांचं. 2017 पासून सेफ आणि अनसेफ टच हा बालवाडी ते 8वी असा प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळे मॉडेल्स तयार करून आम्ही शाळांमध्ये जातो आणि त्यांना सुरक्षित कसं राहता येईल. कारण आपल्याकडे ते सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे चाइल्ड सेक्स ॲब्यूजचा. आणि ह्याच्यामध्ये विशेषतः मुलींपेक्षा मुलांवर सुद्धा जास्त ॲब्यूज होतात आणि मुलांच्या बाबतीत खूप गृहीत धरलं जातं की असं काही होणार नाही. पण या संदर्भात आम्ही काम करतो आणि मग त्याच्यातनंच आमच्या लक्षात असं आलं की 8वी म्हणजे ह्याच्याही खाली 7वी 8वीच्या मुलांना ह्या संकल्पना कळणं गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही काय केलं की प्रेम मैत्री आकर्षण ह्याच्या संकल्पना मुलांना क्लिअर आहेत का, नक्की प्रेम म्हणजे काय. आत्ता या वयात तर त्यांना आकर्षणच असतं, प्रेमाची संकल्पना नीट कळत पण नाही आणि मग ते आकर्षणालाच प्रेम समजतात किंवा मैत्रीमधली धूसर रेषा त्यांना कळत नाही. तर हे सगळं आम्ही त्यांना समजून सांगतो. शाळांची परमिशन घेतो. शाळांनाही हवंच आहे हे, शिक्षकांना पण हे प्रश्न सोडवायचे. तर मग त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ही मागणी येतेच की तुम्ही आमच्याकडे या. मग आम्ही हे कधी 2 सेशनमध्ये, कधी एका सेशनमध्ये, एक सेशन 1.5 तासाचं असतं. त्याच्यामध्ये जेवढं आम्हाला सांगता येईल तेवढं सांगतो. काही मुलांना समुपदेशनाची गरज असेल तर मग त्यांना इंडिव्हिज्युअली समुपदेशन पण करतो. पण मुलं हे नंतर प्रश्न विचारतात बरं का, मुलं आणि मुलीसुद्धा, की आत्ता कळलंय मला, मग मी आता हिला सोडून देऊ का? मग मी आता काय करू? आता पुढे काय आता करायचं? पुढे काय करू? आता मला कळलंय हे आकर्षण आहे. मला खूप छान वाटतं की किमान त्यांना हे कळलंय की आत्ता आपण आकर्षणामध्ये आहोत. मग इथं जर अडकलं तर अभ्यास होणार नाही. मग त्यांना आम्ही समुपदेशन करतो की आता कसं करायचं. मग दोघांना एकत्र बोलूनही करतो. मग ते छान पद्धतीने बाहेर मैत्रीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा असते. पुढे काय होईल ते बघू असं, पण आत्ता तरी तुम्ही ह्या लेवलला या इथपर्यंत आम्ही सांगून त्यांना सोडतो.